नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहवरील आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेतून अभिनेता आदिश वैद्यने अचानक एक्झिट घेतली। उत्तम चालू असलेल्या मालिकेतून आदेश अचानक का निघून गेला असा प्रश्न अनेकांना पडलेला, मात्र याबद्दल आता त्याने स्वतः खुलासा केलेला आहे। आदिश म्हणाला की तुम्हाला ऑन सेट आरडाओरडा शिवीगाळ व्हायला लागली किंवा फिजिकली कोणी त्रास देणार असेल, कोणी अटॅक करणार असेल, मग अशा वेळेला तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट वर गोष्ट अशा प्रकारची गोष्ट मी एक कलाकार किंवा एक माणूस म्हणून कधीच फेस केली नाही। इतकी सुंदर लोक माझ्या करिअर मध्ये भेटली आहेत, मग ते हिंदी असू द्या मराठी असो, तिथे अगदी प्रेमाने काम केलं जातं। माझा स्वभाव तसाच आहे, मी दुसऱ्यांच्याही आत्मसन्मानाची काळजी घेतो, सोबतच स्वतःचीही घेतो। पुढे तो म्हणाला, एखाद्याचं फ्रेशर त्या माणसाला हँडल होत नसेल तर तो मला सांगतो, मी सांगितल्याशिवाय सेट सोडून जायचं नाही, गेलास तर मी बघेन काय करायचं आहे। माझे वडील लीलावती मध्ये ऍडमिट होते, खूप कठीण काळ होता तो, मला 3 तासांसाठी हॉस्पिटल मध्ये जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी एक दिवस आधीच त्या माणसाला सांगितलेलं की मला 3 तासांसाठी जावं लागेल। पहिला सीन करून हवा तर आपण शिफ्ट एक्सचेंज करू, सगळं करू। तिथेच एक संधी त्या माणसाला मिळाली, आता बघू हा कसा जातो वगैरे। मग तो सीन चालू असताना तो शॉट थांबवत आरडाओरडा करत फिजिकली तो तुमच्या इतक्या जवळ येऊन उभा राहणार असेल तर ही गोष्ट माझ्यासोबत पहिल्यांदाच घडली। अंगावर धावून येणं हे आपल्या बरोबर कुठे घडतं इंडस्ट्रीमध्ये। सेटवरती आरडाओरडा आणि शिवीगाळ केली जात होते, त्यामुळे मी ही मालिका सोडली असं आदिश वैद्य म्हणाला। आदिश वैद्यच्या एक्झिट नंतर प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला होता, मात्र या खुलासानंतर चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।